आणलं परत 8 आणलं परत बाटल्या आज अरे बाटल्या जास्त नको वरती. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे पोशीर संघ. हॅलो हॅलो. चालू सामना आपण पाहतोय, पहिलाच सामना. सामन्याला सुरुवात होत आहे आणि पोशीर संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवलं. तसेच मुक्पे संघाचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. ज्ञानेश्वर वर्सेस भास्कर असेल. सामन्याला सुरुवात होत आहे आणि आपण पाहतोय पहिलाच पोशीर संघाकडून गोलंदाज असेल जीवन. विद्या एंटरप्राइजेस चषक 2026 पर्व पहिले आपण पाहतोय आणि ही शेवटचा दिवस, अंतिम दिवस आपण पाहताय आणि या अंतिम दिवसाची सुरुवात होते. आपण पाहतोय मुक्पे वर्सेस पोशीर आणि पोशीर यांचं क्षेत्ररक्षण सजवलं. तसेच प्रथम षटक टाकण्यासाठी सज्ज होतं जीवन आणि त्यालाच तोडीस तोड देणार ज्ञानेश्वर कदम. पाहूया काय होतंय, आपल्या संघासाठी कितपत धावांचा डोंगर उभा करतोय ज्ञानेश्वर कदम. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतंय जीवन. पाहूया मारा करेल ज्ञानेश्वर आणि पहिल्याच चेंडूवर झेल बाद होतोय ज्ञानेश्वर. खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटते जीवन याच्याकडून. ज्ञानेश्वरची जागा भरून काढण्यासाठी येतोय मनोज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय पोशीर या संघाकडून. घरी ठेवलं सगळ्यांना नाही सांगायचं. पाहूया मनोज आपल्या संघासाठी काय करतोय. दुसरं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय जीवन आणि हा उंचावरून टोललेला चेंडू. पाहूया खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय सूरज द्वारे. जिथे 4 धावा गेल्या असत्या परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय पोशीर या संघाकडून. 2च धावेवर समाधान मानले. धावसंख्या झाली आहे, धावसंख्येचं श्री गणेश झालंय 2 संख्येने. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण रोहित द्वारे आणि आज झेल बाद होतोय पुन्हा एकदा मनोज.
खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला या जीवन या गोलंदाजाकडून. असंच पण नाही पण परत लावून बघ. पेट्रोल टाक, पेट्रोल टाक. दोन बाद दोन झाले ना, तीन चेंडू, तीन बॉल दोन, तीन बॉल दोन, दोन विकेट. 3 चेंडू आणि 2 विकेट गमावलेत मुक्पे या संघाने. मनोजाची जागा भरून काढण्यासाठी येतोय सुधीर, लेफ्ट हँड बॅट्समन पाहूया आपल्या संघासाठी. आणि हा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि या फटक्यात 4 धावा. खूप चांगली फलंदाजी, अशीच फटकेबाजी करावं लागेल मुक्पे या संघाला. धावसंख्या झाली आहे 6, 2 बाद 6. आणि स्क्वेअर चेंडू. पाहूया, 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि हा यशस्वी. 2 धावा पूर्ण, 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 9. षटकातील काही चेंडू शिल्लक. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाले मुक्पे संघ आणि हा षटक संपण्याचा पंचांचा इशारा. धावसंख्या झाली 2 बाद 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 बाद 10. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो रोहित. पंच थोडा स्पीडअप घ्यायचे. एक धाव पूर्ण. खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रोहित या गोलंदाजाकडून. मी काय बोललो, त्याला दिसत नाही रे, चष्मा काढायला लागला. खूप चांगली गोलंदाजी, खूपच चांगली गोलंदाजी करतोय रोहित. एक धाव तर पूर्ण आणि हा चौकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल भास्कर याला आपल्या संघासाठी. आमचे गुरु हरेशजी जाधव
लवकरात लवकर उपस्थित राहायचे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. पुढील चेंडू रोहिताचा मारा करेल भास्कर आणि खूप चांगल्या पद्धतीने टोलवले चेंडू. पाहूया एक धाव पुन्हा, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि खूप चांगली रोहित याचा पुढील चेंडू पूर्णपणे बीट होतोय. भास्कर याला काही समजत नाहीये. मला तर वाटते सरळ बॅटने फटके येत असताना आपण कुठेतरी चुकता असं वाटतं. आणि 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 किपर कडून थोडं क्षेत्ररक्षणात खूप छान कामगिरी पाहायला भेटते. दोन षटक संपलेत आणि धावसंख्या झाली आहे 12 चेंडू आणि 17 धावा झाल्यात मुक्त संघाच्या. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येतोय साहिल. बारा चेंडू आणि 17 धावा झाल्यात मुक्त संघाच्या. पुढील चेंडू साहिल याचा आणि खूप चांगली 4 धावा भेटल्यात. या 4 धावाने धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली 21. पुढील चेंडू साहिल याचा तोडीस तोड उत्तर देतोय साहिल. तू चौकार मारू शकतो तर मी तुला निर्धाव टाकू शकतो असंच पाहायला भेटते समीकरण आपल्याला. हा दणदणी षटकार पाहायला भेटतोय. अशीच फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या झाली 27 आणि पुढील चेंडू साहिल याचा आणि या सुद्धा 4 धावा जवळ पंच बाईज आहेत का?
हेलिकॉप्टरची व्हिडिओ ग्रुपवर पण आली. अंबानी आलाय. अंबानी हा? निघाली? आता गेला तो. मानगावला सोडून. किती खाली? खूपच चांगला रिव्हर्स शॉट पाहायला भेटतो आणि हे सुद्धा 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल होतीये. धावसंख्या झाली 35. 35 धावसंख्या होतीये 35. खूप चांगली फटकेबाजी पाहायला भेटते मुक्ते या संघाकडून आणि या सुद्धा 4 धावा. आणि पंचषटक संपण्याचा इशारा करतात. 18 चेंडू आणि 39 धावा झाल्यात. हॅलो हा धावसंख्या झाली 39. शेवटचं षटक बाकी असेल. पुढील सामना असेल कोंदिवडे वर्सेस दैवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेजची टॉस करण्यासाठी स्टेजशी संपर्क साधायचे. कोंदिवडे वर्सेस दैवली. बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय मित्रा? जितेश. जितेश जितेश का जितेश जितेश का जितेश? जितेश जितेश. जितेश. याला जितेश आपला. अजय. 50,000 ला खेळायचा का? काय चाललंय एक धाव घेतलेली आहे. दहा चेंडू आणि 26 धावांवर खेळतोय सुधीर. आणि ही धाव चित होतय. सुधीर 10 चेंडू आणि 26 धावांवर खेळत होता आणि तोच रनआउट झालाय. खूप चांगली विकेट भेटले पोशीर या संघाला. सुधीर याची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रवीण. पाहूया शेवटचे मला तर वाटतंय 4 चेंडू शिल्लक असावेत. 4 चेंडू मध्ये कितपत धावांचा डोंगर उभारतोय मुक्ते संघ. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो जितेश. प्रवीण पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि अस्वेर चेंडू. पंच विजय पवार.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली आहे 43. पुढील चेंडू साहिल याचा. अशीच गोलंदाजी करावी लागेल साहिल याला आपल्या पोशिर्या संघासाठी आणि एवढ्याच धावा कमी देईल. खूपच चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला पोशिर्या संघाकडून. धावसंख्या झाली 44. षटकातील काही चेंडू शिल्लक. याच फटक्याची गरज होती मुक्त्या संघाला. चोवीस चेंडू आणि 50 धावा झाल्यात मुक्त्या संघाच्या. 51 धावांची गरज असेल पोशिर्या संघाला. यापुढील समालोचन करतील माझे गुरु आरेजी जाधव. हॅलो 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 धन्यवाद अजय. याच दरम्यान आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिलाच सामना आहे. शेवटचा दिवस या शृंखलेतील आपण पाहतोय. हॅलो 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 आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण पाहतोय मुक्फे वर्सेस पोशीर या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. पहिलं सत्र संपलंय. मला तर वाटतं मुक्फे संघानं 50 धावा स्कोअर बोर्डवरती लावल्यात तर 51 धावाचं डोंगर मात्र दिले ते पोशीर संघाला. स्वयंसेवक कुठे असतील तर ते ग्राउंड मधले जे आलेले आहेत पाहुणे त्यांना जरा साईडला काढा. स्वयंसेवक अजय, सागर, चला जाऊ द्या. सलामीची जोडी आपली पोशीर संघ आपण लगेच पाठवायची आहे. बॉल दिला त्यांना. हॅलो चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच. मुक्ते संघ कुठलाही वेळ घेऊ नका. स्वयंसेवक जरा ते पाहुणे काढा साईडला. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण पाहतोय. एक चांगली धावसंख्या आपल्याला या ग्राउंड वरती पाहायला मिळते. पहिल्याच सामन्याची पहिलीच धावसंख्या ही 50च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 51 धावाचं डोंगर पोशीर संघासाठी. तर आपण पाहूया 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये 51 धावाचं
आव्हान पेळायचं ते पोषण संघाला सलामीची जोडी मात्र मैदानात जाताना पाहतो आपण. निखिल आणि नितीन दोन्ही फलंदाजे मातब्बार फलंदाजे पोषण संघाकडनं. पोषण संघ आपण नेहमी पाहिला जातो की कबड्डी या खेळासाठी देखील एक चांगला या गावाचं नाव आहे. निश्चितच एक चांगली पकड या संघाकडे आपण पाहतो. मी तर पहिल्यांदाच क्रिकेट संघामध्ये खेळताना निश्चितच पाहत असेल. चला काढा साईडला काढा ते पावणे साईडला काढा सगळे. आगाड बाजूला ग्राउंड मध्ये चाललाय बघ. अजय चट्टणगाला आले ते निश्चित सलामीची जोडी मात्र निखिल आणि नितीन हा मैदानात गेलेली आहे. तसेच मुक्त संघाकडनं प्रथम गोलंदाजी घेऊन येतो गोलंदाज ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या मी आपल्याला एक ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दिला त्याच माऊलींच्या नावाने मात्र आज पहिलं षटक घेऊन येतो ज्ञानेश्वर हा मुख्य संघासाठी. तसेच निखिल आणि नितीन सलामीला मात्र स्ट्राईकला येतो नितीन आणि नॉन स्ट्राईकला येतो निखिल. गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वर पहिलं षटक तसेच सांघिक पहिलं षटक देखील आपल्या संघासाठी घेऊन येतोय. हा जो षटक असेल तो हाणामारीचा षटक असेल कारण का 51 धावा म्हणजे भरपूर मोठ्या धावांचं आव्हान ठेवलं ते मुक्त संघाने. याच षटकावरती मात्र पोषण संघाकडनं याच षटकावरती अधिक धावा कुटण्याचा प्रयत्न निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी नितीन मात्र तयार आहे. पंच सामना चालू करा लगेच. छोटा पंच त्या छोट्याला साईडला काढा जरा. मुक्त संघाकडनं पहिलं षटक. हा चेंडू पहिलाच चेंडूचा खरपूस समाचार. पहिल्याच चेंडूवर तिसरी गणेशा होते 4 धावेने सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला नितीनच्या बॅट मधला. पहिला श्री गणेशा होते पहिला चौकार 4 धावा सुरेख फलंदाजी. निश्चितच मी आवाहन करतो कोंदिवडे संघ तसेच दहिवली संघ या दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपले संघ नायक जे असतील तर त्यांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच स्टेज बॉक्सकडे पाठवायचं. दोन्ही संघाच्या कर्णधाराला एक विनंती असेल. दहिवली संघ तसेच कोंदिवडे संघ पहिला षटक पहिल्याच चेंडूवरती पहिलाच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती काय होत आहे. हा चेंडू देखील फुलर लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निश्चितच एक स्वैर चेंडू म्हणून घोषित केला पंचांना. एक अतिरिक्त धाव मात्र या चेंडू मार्फत मिळणार आहे. या एका धावेने मात्र स्कोरबोर्ड निश्चितच हल्लाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 चेंडूच्या खेळानंतर 5 धावा. पुढील चेंडू ग्राउंड लेवल कार्पेट लेवलचा फटका. चेंडू ट्रॅव्हल होते बॉर्डर लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण होणार का. याच दरम्यान मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये हा क्षेत्ररक्षक. या 2 धावेने निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवरती ती 7 या अंकावरती. बिनबाद 7 एक सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजून देखील 4 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक एक स्लॉक षटक म्हटलं जातं. हाणावरीचं षटक आपण पाहतोय तर आता मात्र कुठेतरी नितीन तयार. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या जवळ चेंडू हा निश्चितच विसावतो यष्टीरक्षकाच्या जवळ. एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र आता ज्ञानेश्वर करतोय. या 3 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत संपलाय. हा चेंडू देखील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता मात्र म्हणतात ना की निर्धाव चेंडूवरती कुठलीही धाव नसते आणि एक या वारंवार निर्धाव चेंडूवरती समजा जर टाकत गेला ज्ञानेश्वर तर निश्चितच आपल्या संघाला कुठेतरी एक सुसज्ज स्थितीमध्ये नेऊन ठेवेल. एक सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. पुढील चेंडू 5वा चेंडू मला तर वाटतं असेल. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परंतु पंच जमिनीलगत हात समांतर करून सांगतात की हा चेंडू मात्र स्वैर आहे आणि एक अवांतर धावेने मात्र धावसंख्या निश्चित जाऊन पोहोचली आहे 8 या अंकावरती. निश्चितच 2 मोठ्या फटक्यांची गरज असणार. हा चेंडू पुन्हा स्वैर चेंडू टाकतोय ज्ञानेश्वर. आता मात्र कुठेतरी त्याची स्वतःची जी
लय ती भरकटलेली दिसतीये. वारंवार मात्र स्वैर चेंडू टाकतोय. हा चेंडू देखील सुरेख चेंडू पुढे येऊन सरसावून चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पंच बघा जरा काय स्वयंसेवक पंच षटकार निश्चितच. 6 धावेसाठी हा चेंडू मात्र जातोय, परंतु हा झेलबाद होऊ शकला असता जर हा क्षेत्ररक्षक जर कॅच पकडू शकला असता तर निश्चितच या 6 धावा देखील रोखू शकला असता. एक झटका बसू शकला असता तो. पोशिरी संघाला मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं या मुक्ती संघाकडनं. या 6 धावांनी निश्चितच त्याचं भुगतान करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू मात्र कोणतरी कव्हरच्या मधून चेंडू फिरकावून दिला. चेंडू जातो मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी एक झणझणीत चौकार. या चौकारात मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 19च्या घरामध्ये. सुरेख धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर या 19 धावेनं मात्र निश्चितच एक चांगल्या स्थितीमध्ये सुसज्ज स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय पोशिरी संघाला मात्र या नितीन आणि निखिल या जोडीनं. आता मात्र मुक्पेर संघाकडनं नवीन गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतं प्रतीक. आणि थोडेसे गचाळ क्षेत्ररक्षण जर नसतं झालं तर मला तर वाटतं या 10 धावा रोखू शकला असता हा मुक्पेर संघ. एक झेल घेण्यासारखा होता. ट्राय केला असता व्यवस्थितपणे. जर त्याला जज केलं असतं निश्चित कुठेतरी फलंदाज देखील बाद झाला असता आणि 10 धावा रोखू शकला असता. निश्चितच 19 आणि -10 म्हणजे फक्त 9 धावावरती किंवा 9 धावावरती हा संघ मात्र एक जाऊ शकला असता. परंतु क्रिकेट आहे, जर तरच्या गोष्टी ह्या नेहमीच होत असतात. तर पहिला षटक संपलाय. स्लॉग ओव्हर जो आपण म्हणतो ती 19 धावा मात्र काढून काढल्यात त्या या पोशिरी संघाने. अजून 18 चेंडू आहेत आणि धावसंख्या मात्र 32 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 32. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मुक्पेर संघ. तसेच मी विनंती करतो, मला तर वाटतंय दहिवली संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तर कोंदिवडे संघाचा कर्णधार कुठे असेल तर लगेच स्टेजशी संपर्क साधा. कोंदिवडे संघ आणि दोन्ही संघांना एक विनंती असते की लगेच आपली एंट्री फी आमच्या आयोजकांकडे लगेच आपण जमा करून घ्यायची आहे. तर आपण पाहतोय दुसरं षटक. गोलंदाज प्रतीक मात्र तयार आहे. फलंदाजी मार्गवरती निखिल. पहिला चेंडू सुरेख चेंडू मात्र घरपोच समाधान घेऊ शकला नाही आणि फलंदाज मात्र होतो पहिला झटका. पहिला गडी गारत. पहिला फलंदाज मात्र बाद होतोय निखिल. निश्चितच कोंदिवली संघाचा देखील कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. दोन्ही संघाचा नाणेफेकीचा कौल मी तर सांगतोय की दिनेशजी केलेटकर असतील आमचे आयोजक, त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा लगेच. तर निश्चितच निखिलची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मात्र जातोय सूरज. निश्चितच यानंतर जो होणारा सामना आहे दहिवली वर्सेस कोंदिवडे, दोन्ही चांगले संघ आपल्याला पाहायला मिळणार. तर दहिवली संघाकडनं आपल्या नावाजलेला फलंदाज आपण नेहमी पाहतो बाळादादा धनवी, ज्यांनी कर्जतची खरेच क्रिकेटमध्ये जी मूर्त मेड रोली असे 3 आपले फलंदाज आपण पाहतो कर्जतकरांचे. एक तर बाळा धनवी, त्याचप्रमाणे दीपकजी राणे आणि आपले वेणगावचे सुपुत्र प्रशांतजी शिंदे. तर आपण वळूया सामन्याकडे. निश्चितच दुसरा षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू खेळ संपला, पहिलाच गडी बाद करण्यात यश मिळवलं त्या गोलंदाज प्रतीकनं. दुसरा फलंदाज मात्र सूरज आता मात्र स्ट्राईक वरती. हा चेंडू देखील मारला प्रयत्न. चेंडू उंच हवेत. पाहूया चेंडू मात्र जातो सीमारेषी पलीकडे. 6 धावेसाठी उत्तुंग असा षटकार. या 6 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 25च्या घरामध्ये. अजून 26 धावांची आवश्यकता असेल ती या आपल्या पोशिरी संघाला. एक सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाद 25 अशी धावसंख्या झाली आहे. अजून 4 चेंडू या दुसऱ्या ओव्हरमधील बाकी असतील. तर फलंदाज मात्र निश्चितच सूरज
ज्या प्रकारे सूर्य आपल्याला प्रकाशाने तेजित करत असतो त्याचप्रमाणे हा सूरज देखील फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल होते स्वतः. यष्टी रक्षक मात्र चेंडूच्या मागे धावून अडवतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. तर मी बोलतो की सूर्य ज्याप्रमाणे सूर्याच्या आपल्या तेजाने आपल्या प्रकाशाने सर्वांना प्रज्वलित करत असतो त्याचप्रमाणे हा सूरज मात्र सुरेख फलंदाजी करून आपल्या संघाला मात्र कुठेतरी एक सुसज्ज स्थितीत विजयाच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी निश्चितच एक चांगली मदत करते असं कुठेतरी दिसतोय. या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली होती 26 अंकावरती. अजून 25 धावांची आवश्यकता असेल ती या पोशीर संघाला. गोलंदाज प्रतीकला कुठेतरी ओळखावं लागेल, धावा थांबवावे लागतील, फलंदाज गारद करावे लागतील. तर पुढील चेंडू, हा चेंडू देखील सुरेख फटका. चेंडू जातो लॉंगच्या क्षेत्राच्या डोक्यावरून, चेंडू जातो सीमा निशीच्या पलीकडे. 6 धाव चालवण्यासाठी षटकार षटकार षटकार. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 32च्या घरामध्ये. एक सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल पोशीर संघाकडनं. मी तर म्हणत होतो की मगाशी बोललो होतं की कबड्डीच्या खेळावरती यांची पकड चांगली आहे, परंतु मला माहिती नव्हतं की क्रिकेट देखील हे युवक फार चांगले खेळतात. निश्चितच एक चांगला खेळ आपल्याला या मैदानावरती वेणगावच्या पाहायला मिळतो. एक चांगली फलंदाजी आपण या निखिल आणि सूरजच्या बॅटमधनं आपण नितीन आणि सूरजच्या बॅटमधनं आपण पाहता बघतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईड दिशेनं लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक काय करणार, सुरेख क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळते. एक धाव निश्चितच मिळतीये. या एक धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या अंकावरती. एक गडी बाद झालेला या पोशीर संघाचं एक चांगली सुस्थितीत आपल्या संघाला मात्र या सलामीच्या जोडीने मात्र नेऊन ठेवलंय. हा चेंडू देखील एक सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र अडू की नको अशा प्रकारे मात्र कुठेतरी जम्बलिंग होते. चेंडू मात्र जातोय एक 1 बाउन्स चौकार. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एक बाद 37 या अंकावरती. 51. अजून 14 धावांची आवश्यकता असेल ती या पोशीर संघाला. एक पाहतोय आपण की पहिल्या ज्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढल्या होत्या त्याचप्रमाणे या दुसऱ्या षटकात देखील एक खरपूस समाचार आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच 2 षटक संपले. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मार्गवरती गोलंदाज सुधीर. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय सुधीर. चला कोंडिवडे संघ आपला आपण निर्णय सांगायचा आहे. कोंडिवडे संघ सामना सुरू व्हायच्या आधी तुम्ही आपला निश्चित आयोजकांना जरा भेटा. दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो. तर येणारे 12 चेंडू आणि अजून देखील 14 धावांची आवश्यकता आहे ती पोशीर संघाला. 37 धावावरती जाऊन पोहोचल्या या 2 षटकांमध्ये. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. निखिल असेल, नितीन असेल, त्याचप्रमाणे सूरज. या तिन्ही फलंदाज मात्र एक चांगली फलंदाजी आपल्या पोशीर संघासाठी करताना दिसतोय. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मात्र नवीन येतोय तो सुधीर. हा चेंडू देखील एक परवणी होती चेंडू फलंदाजासाठी आणि निश्चितच त्या बोलतात ना आ बैल मेरे को मार अशा प्रकारचा हा चेंडू होता आणि निश्चितच एक चांगला चेंडूचा चांगला खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा मात्र मिळाल्या त्या चेंडूवरती. एक चांगली फलंदाजी आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांकडून. या 6 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या अंकावरती. अजून 8 धावांची आवश्यकता असेल. मला तर वाटतं मुख्य संघाने हा सामना सोडलाय. कुठेही त्यांच्याकडून सामन्यावरती पुन्हा पकड बसवावी लागेल
या धावा देखील रोखू शकतो, आपल्यात कॉन्फिडन्स हवा. परंतु एक धाव निश्चितच या दरम्यान मिळतीये. या एक धावेने मात्र धावसंख्या निश्चितच वधारली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 अंकावरती. अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू असतील 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज मात्र चकतोय. चेंडू मात्र निर्धाव विसावतोय तो यष्टीरक्षकाकडे. एक निर्धाव चेंडूची आता मात्र कुठेतरी सांगता होते. असे वारंवार निर्धाव चेंडू मात्र टाकावे लागतील या गोलंदाज सुधीरला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मात्र संपला. अजूनही 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल. 44 धावा लागल्यात धावफलकावरती. एक गडी मात्र बाद झालाय फक्त. हा चेंडू फुलटॉस चेंडू मात्र उंचावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. तू घेणार की मी घेणार, मात्र इथे कुठेतरी जम्बलिंग होते. कॉल नाहीये दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. मात्र निश्चितच याचा भुगतान करावं लागेल. पंच धावा किती? 2 धावा. निश्चितच 2 धावा मात्र मिळतात ते पोशीर संघाला. कोंदिवडे संघ तसेच दैवली संघ या दोन्ही संघांच्या संघनायकांनी आयोजकांना संपर्क साधायचा लगेचच. तर या 2 धावा निश्चितच मिळाल्यात. या 2 धावीवर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 अंकावरती. हा चेंडू देखील फुलटॉस चेंडू आणि त्याचप्रमाणे त्या चेंडूला सन्मान दिलाय फक्त, कारण की धावा कमी हव्यात. फलंदाजांनी ओळखलाय सूरजनं. मात्र हा चेंडू फक्त 1 धावेसाठी त्यांनी गॅपनं ढकलून दिला. 1 धाव या निश्चितच मिळते. या एका धावेनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 47 धावा झाल्यात. अच्छा, सुरेख फटका. गॅपच्या लगत चेंडू मात्र फेकून दिला. 1 धाव निश्चितच मिळते. याच दरम्यान माझे परम मित्र त्याचप्रमाणे एक वेणगावचा आमच्या बुलंद आवाज दीपकजी थोरवे तसेच समालोचक देखील एक चांगले आहेत. त्याचप्रमाणे खेळाडू देखील चांगले आहेत. आमच्या वेणगावचं निश्चितच नाव नेहमी रोशन करत असतात असे आमचे निवृत्तीदादा थोरवे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत आहे. याच्या दरम्यान मात्र षटक संपण्याचा पंचांचा मात्र इशारा येतोय. 1 षटकामध्ये 6 ओव्हर चेंडूमध्ये आता मात्र धावा पाहिजेत. त्या 3 धावा पाहिजेत. 3. यशवंतजी गवारणे आमच्या गावचे भगत, जरा स्टेजशी संपर्क साधा. यशवंतजी गवारणे निवृत्ती थोडे आपली वाट पाहतात. आम्हाला दिसतंय तुम्ही कुठे आहेत? कोणाचे बाप्पा आहे? निश्चितच येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची फक्त आवश्यकता आहे. तर हा सामना देखील टफ होऊ शकतो. गोलंदाज चांगला काढावा लागेल आपल्या भारतातून मुख्य संघाला. कुठेतरी धावा रोखायच्या असतील तर आणि एक क्षेत्ररक्षकाची एक व्यूहरचना करावी लागेल. कुठेतरी बांधून ठेवावं लागेल, जखडावं लागेल या फलंदाजांना. मात्र कुठेतरी कमतरता ही वाचलेली मुख्य संघाकडनं. आता पाहूया 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे फक्त. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असा हा नियम या वेणगावच्या शृंखलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र एक चांगली परवडी चेंडू आणि निश्चितच चेंडू मात्र जातो सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. विजयी होतो संघ पोशीर संघ. त्या पोशीर संघाला निश्चित त्यांचं अभिनंदन. त्याचप्रमाणे हरलेल्या संघाचं देखील गोड गोड कौतुक. आपण इथं उपस्थित झालात, खेळ दाखवलात. कोंदिवडे संघ आपण आपल्या डिसिजन वरती लगेच अंमलबजावणी करायची आहे. निश्चित एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावांचा पाठलाग करताना पोशीर संघाने मात्र निश्चितच 19 चेंडू मध्येच खेळ हा संपलेला आहे. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे चांगला खेळ पाहायला मिळेल आपल्याला मुक्ते संघाकडनं देखील. तर यानंतरचा मात्र सामना होतोय दहिवली वर्सेस कोंदिवडे संघ. असे दोन्ही मातब्बार संघ आपल्याला ह्या वेणगाव